नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो सी.व्ही. रमन, 2 जगदीशचंद्र बोस, 3 डॉक्टर होमी बाबा, 4 ए.पी.जे. अब्दुल कलाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सी.व्ही. रमन यांचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सूर्यमालेतील पृथ्वीनंतर क्रमांकाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन आहे 1 शनी, 2 शुक्र, 3 मंगळ, 4 बुध. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा मंगळ हा ग्रह आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन आहे 1 गोदावरी, 2 कृष्णा, 3 कावेरी, 4 नर्मदा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 तांबड्या पेशी, 2 रक्तबिबिका, 3 पांढऱ्या पेशी, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या पेशी. सैनिक पेशी म्हणजे पांढऱ्या पेशी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 राजस्थान, 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत व पाकिस्तान या देशात दरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ऑप्शन आहे रेड क्लिफ, 2 मॅकमोहन, 3 डोरॉड, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रेड क्लिफ ही भारत पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातून राज्यसभेत किती सदस्य निवडले जातात? तर ऑप्शन आहे 1 17, 2 18, 3 19, 4 20. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 19. महाराष्ट्रातून राज्यसभेत 19 सदस्य निवडले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 सिंहगड, 4 राजगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगड या गडावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 लक्ष्मी स्वामीनाथन, 2 रासबिहारी बोस, 3 सुभाषचंद्र बोस, 4 शहनवाज खान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस. आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली मुलीची शाळा कुणी सुरू केली? तर ऑप्शन आहे 1 महर्षी कर्वे, 2 पंडित रमाबाई, 3 महात्मा फुले, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विधानसभा सदस्यासाठी किमान वय वर्ष किती असते? तर ऑप्शन आहे 1 30 वर्ष, 2 25 वर्ष, 3 21 वर्ष, 4 18 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष. विधानसभा सदस्यासाठी किमान वर्ष वय 25 वर्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, ग्रँड ट्रँक या राष्ट्रीय महामार्गाला कोणत्या 2 शहरांना जोडतात? तर एक आहे मित्रांनो ऑप्शन कोलकाता अमृतसर, 2 दिल्ली कोलकाता, 3 मुंबई दिल्ली, 4 चेन्नई कोलकाता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता अमृतसर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन आहे 1 मेघालय, 2 मिझोरम, 3 नागालँड, 4 त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे 1 हरियाणा, 2 महाराष्ट्र, 3 पंजाब, 4 उत्तराखंड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1
हरियाणा. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या हरियाणा या राज्यामध्ये आहे मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जॉईन करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका.